माननीय श्री केदार साहेब यांनी काल तुम्ही ज्यावेळेस जी आर देत होता त्यावेळेस तुम्ही तिथं सोबत होता, कारण तुम्ही सोबत होता. तुम्ही म्हणता की आता चॅलेंज होते आणि तिथं नव्हता. ज्यावेळेस पाटलांनी जी आर हातात घेतला त्यावेळेस पाटील 2 तास सांगत होते की बाबा ज्याला वाचायचं त्याला वाचा, काय करायचं ते करा. तुम्ही आता जे सांगताय त्यातल्या त्रुटी काय आहेत, कारण काय करता येईल आणि काय करावं लागतं आणि कसं काय मिळणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कारण काय होणार आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही आम्हाला समजून सांगा की इथं गेल्यानंतर असं होणार आहे आणि तिथं गेल्यानंतर तसं होणार आहे. तुम्ही म्हणता की पाटलांनी ऐकलं नाही आहे, पाटलांना वकिलांनी असं केलं, वकिलं 2 तास तुम्ही तिथं होता. कारण 2 तासामध्ये तुम्ही स्वतः पाटलांपाशी जाऊ शकला नसता का? कारण तुम्ही इतका मोठा लढा उभा केला, आज तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही तिथं जाऊ शकला नसता? तुम्ही तो जी आर वाचू शकला नसता? तुम्ही वाचला असता तर तुम्ही सांगितलं असतं. कारण जवळ तुम्ही पॉझिटिव्ह सांगणार नाहीत तवर होणार नाहीत. अहो जे काय घडेल ते आपल्यालाच घडवायचं आहेत. लढाया लढलेल्या आहेत, लढायांना विरोध झालेला आहे, कारण होत असतात. ज्यावेळेस झालं त्यावेळेस होत असतात. कारण कोंडाजी बाबांना ज्यावेळेस जावं लागलं त्यावेळेस शेवटची लढाई लढली कोंडाजी बाबांनी, फक्त वाद पेटवायची राहिली होती. तर कोंडाजी बाबांची शेवटची वाद पेटवली असती तर आपला जंजीर आपला झाला असता. पण त्यावेळेससुद्धा चॅलेंज झालं, पण परत महाराजांनी लढाई लढायला चालू केली आणि मग ते झालं, पण नाही जिंकता आलं. मग तसं तुम्ही आम्हाला सांगा काय कुठं अडचणी आहेत, कुठं त्रुटी आल्यात, त्या तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे होता. तुम्ही आज पाटलांना फसवलं, तुम्ही असं केलं असं म्हणताय. कारण समोर हा विश्वास हा ठेवावा लागतो, कारण विश्वास हा सगळ्यात मोठा आहे. फसवणारे आज 99.99% आहेत. 1% लढणारा एकटा राजा आहे. म्हणून आज आपल्याला एवढं मिळवता आले, नाही तर एका दिवसात नाही आहेत. कारण जसं पाटील म्हणतात की एकदा उठल्यानंतर 2 भाकरी एकदाच नाही घालता येत, टप्प्याटप्प्याने खावं लागतं. आणि तसं टप्प्याटप्प्यानेच खाल्लं आहे आपण आतापर्यंत. म्हणून कुठं तर आपण आपल्या नियमात आलो आहे.